नमस्कार मित्रांनो, आज एक जवळपास डिझास्टर डे म्हणू शकतो तुम्ही. आज इंडिया पाकिस्तानचा वॉर सिच्युएशन एस्केलेट होईल या हिशोबाने मार्केट आज जरा जास्तच फॉल झालेलं आहे. आणि आज तुम्ही बघा ना, पहिल्या 5 मिनिटांमध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्ये जवळपास पहिल्या 8 कॅन्डल जवळपास बॅक टू बॅक 8 कॅन्डल्स रेड बनले. मार्केट त्यानंतर बरंच खाली पडले. आता या केसेसमध्ये आज लाईव्ह ट्रेडिंग होती. लाईव्ह ट्रेडिंग स्टुडंट चालू आहे करंट बॅच सोबत. तर आपण ट्रेड कसा केला मी तुम्हाला दाखवून देऊया की बघा, पहिल्यांदा मी 4 लॉट घेतले होते 24,350 9 वाजून 40 मिनिटं सॉरी. बघा, जी एंट्री आहे ना, ती एंट्री इथे आहे जवळपास 200 या पॉईंटला 17-18 आणि विथिन त्याच कॅन्डलमध्ये तो 242 गेला. तर आपलं ऑन अन ॲव्हरेज टार्गेट असतं 20-22 पॉईंट. ऑन अन ॲव्हरेज आपण दररोज दिवसाला अर्न करतो 20 ते 40 पॉईंट, असं डिपेंड करतं सिनारिओ कसा आहे. तर आजचं जे होतं ना, आज एक लाईव्ह ट्रेडिंग सेशन होतं. लाईव्ह ट्रेडिंगचं मी तुम्हाला व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत, तुम्ही बघा की लाईव्ह ट्रेडिंग कसं असतं. सगळे स्टुडंट्स बाजूला होते, त्यामुळे याच्यामध्ये आपण एक शॉर्ट अँड स्वीट एक्झिट केलेलं या पॉईंटमध्ये 242 आसपास. असं वाटतं दरवेळेस नाही का की तुम्ही एक्झिट नसतं गेलं सर किती प्रॉफिट झाला असता. मला माहिती आहे की प्रॉफिट भरपूर झाला असता, पण मी जे काही कमवतो मी त्याच्यामध्ये खूप जास्त हॅपी आहे. 7,000 प्रॉफिट आहे. 4च लॉट होते फक्त याच्यामध्ये आणि मुद्दाम कमी लॉट आहे. लवकर एक्झिट आहे कारण लाईव्ह ट्रेडिंग चालू असल्यामुळे स्टुडंट सोबत असल्यामुळे जास्त मोठ्या प्रॉफिटसाठी नाही थांबलो. पण ओव्हरऑल एक खूप डिसेंट डे म्हणू शकतो तुम्ही. मार्केटमध्ये आता जे एक्सपेक्टेशन आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं मार्केट जर पोर्टफोलिओ आहे, आम्ही पोर्टफोलिओमध्ये काय करायला पाहिजे, एक्झिट करून ठेवूया. तर ऑफकोर्स तुम्ही आता होल्ड आउट करू शकता. आणखी मी तुम्हाला म्हणतोय की इन्व्हेस्टमेंटचा चान्स आहे, आणखी सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. SIP म्युच्युअल फंड्सला काही फरक पडत नाही बघायला गेलं तर. जे डेली ट्रेडर्स आहेत त्या लोकांना फरक पडत असेल, मे बी ज्या लोकांच्या शॉर्ट टर्म पोझिशन्स आहेत किंवा स्विंगच्या पोझिशन आहेत त्या लोकांना जास्त मॅक्झिमम फरक पडेल. अदरवाईज तर काय असं फरक पडण्यासारखं आता सध्यासाठी मला काय वाटत नाही. मार्केटमध्ये जरी निफ्टीमध्ये थोडंसं करेक्शन आलं असेल, बँक निफ्टी ऍज इट इज जवळपास स्टँडिंग स्ट्रॉंग आहे. आणखी मोठा काय एवढं करेक्शनचा पार्ट नाहीये, त्यामुळे आणखी पण माझा व्ह्यू बुलिश आहे. आज जरी मी मार्केटमध्ये बेरिशमध्ये पैसे कमवला असेल तरी सुद्धा मी सांगतो की हे फक्त शॉर्ट टर्म करेक्शन आहे. मार्केटमध्ये असं काही एस्केलेशन मला वाटत नाही की आणखी काय होईल. नाही तसा डेटा मला काय दिसतोय, डेटा निगेटिव्ह दिसतोय की आता मार्केटमध्ये तुम्ही पोझिशन्स बुक करायला पाहिजे, लॉंग टर्मच्या पोझिशन्स बुक करायला पाहिजे, असं काही नाहीये. तर ओव्हरऑल कन्सिस्टंट कालचा जो व्हिडिओ होता, कालचा व्हिडिओ टाकायला मला थोडा लेट झाला. मला वाटतं तो व्हिडिओ आज गेलाय. तर मला वाटतं आजचा डे कोणता मला आठवत नाही, 17-18 असेल मे बी. तर आणखी पूर्ण आपण एक 3-4 दिवस आणखी आपण लाईव्ह ट्रेड घेणार आहे. तर बघूया आपण आणखी किती कमवते आणि ऍट द एंड आपण तुम्हाला सर्व गोष्टी जर्नल पण प्रेझेंट करूया. पूर्ण गोष्टी रिपोर्ट तुम्हाला दाखवूया की किती कमवले किती नाही, ब्रोकरेजेस किती लागले, सर्व गोष्टी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द दाखवूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.